सांगा नाही ओळखत. कोणी नाही ओळखत हो ना? आहे ना नाही ओळखत असं? कोण कोण नाही ओळखत? हालेलुया. मला आखीच ओळखत आहा कारण आता एक मिशनचे लिधे दूर दूर आपले जाते लहान हा बराबर ना. देवाला मी आभार माना. माझं नाव अन्नू एम केसरिया खडकवाड सेला 2013 ही परमेश्वरचे सेवकाईमा माझं जीवन समर्पित करेल आहे. आणि जे आता वरचे माझ्या BTS च्या जे चालू होता बायबल स्टडी ते ऑगस्टमा आता संपला आणि ग्रॅज्युएट दुसरे म्हणेन मला आहे आपले बिहार MP बिहारमध्ये आहे. आणि देवाला मी आभार माना काय सुधी मला शिक्षणात आणि आज्ञा त्यांनी योग्यरीत्या राखला म्हणून मी आभार माना. हालेलुया. तर आज तुम्ही आणि मी हे जागेवर मी सवाल करन. मी काय करन? सवाल करन. कारण आपले जुनी आहाव ना, नवी कोणी नाही ना. काय नवी कोणी आहा? नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी हे जागावर कशासाठी आलं? कशासाठी आलं सर तुम्ही हे जागावर? बोला. जी आपली समस्या जी गरज ती आता काय कराय आलो? कोणाच्या जवळ? नक्की कोणी सांगला? माझ्या जवळ या आणि दुसरा काय करा? काय करा? बोला बोला. सांगत आहे ना तुम्ही माझ्या जवळ या, गुडघे टेका, मस्तक नमावा आणि जी गरज ती तुम्ही काय करा मला सांगा. तीही कशी? विश्वासाने. मी तुम्हाला काय करन? बरे करन. हालेलुया. आकाश व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो जीवित परमेश्वर काय आहे? आकाश व पृथ्वीचा निर्माण करता. तुम्ही नजारा हे आता आठवण वरून कोणी बनावे? सुंदर जागा ना. अधिकार कोणाला दिला? कोणाला दिला? हे सुंदर नजारेवर जे उत्पन्न जे हे सृष्टीवर अधिकार कोणाला दिला? मनुष्याला दिला. परमेश्वरने अधिकार घेतला नाही वाला. हालेलुया. तुम्ही आणि मी लक्की आहे काय आपण कोणाचं? स्वर्गीय राज्याचं जीवित परमेश्वराच्या दिकरा दिकरी आहे. हालेलुया. तर बायबलचं वचन आपलं ऐकू. मार्क लखेल स्वार्था याचा 4था अध्याय तुम्ही वाचा 35, 39 आणि 41. माझ्याकडे हिंदी आहे. तुम्हाला वाचता येईल तर तुम्ही झडप वाचून सका. मग आपले तेवरून वचन हे करू. मार्क लखेल स्वार्था याचा 4 अध्याय आणि 35 ती मार्क याचा 4 अध्याय 35, 39 અને 41. અને તે દિવસે સાંજ પડી ત્યારે તે તેઓને કહે છે. एक मिनिट. जे वचन वाचत आहे तुम्ही ध्यान धरून त्याला ऐक जा. कसं हिंदी मध्ये नाही गुजराती मध्ये चालेल ना. मग त्यावरून मी तुम्हाला काय करन? सवाल करन. स्टार्ट. અને તે દિવસે સાંજ પડી ત્યારે તે તેઓને કહે છે આપણે પેલે પાર જઈએ. અને લોકોને મૂકીને તે હતા એમ તેઓ તેમને પોતાની સાથે હોડીમાં લઈ જાય છે. બીજી હોડીઓ પણ તેની સાથે હતી. અને પવનનું મોટું તોફાન થયું અને હોડીમાં મોજાઓ એવા ઉછળી આવ્યા કે તે ભરાઈ જવા લાગી. અને ડબુ સાહેબ ઓશિકા ઉપર માથું ટેકવીને તે ઊંઘતા હતા. અને તેઓ તેમને જગાડીને કહે છે ઉપદેશક અમે નાશ પામીએ છીએ. તેની તમને શું કઈ ચિંતા નથી? અને તેણે ઉઠીને પવનને ધમકાવ્યો તથા સમુદ્રને કહ્યું શાનો રહે, શાંત થા. અને પવન બંધ થયો ને મહા શાંતિ થઈ. हालेलुया. काय झाला? काय झाला?